जागा नव्हता, पैसे भाडं भरायला तकलीफ होत होती, कामधंदा नव्हता, लॉकडाऊन लागलं, बा आम्ही कुठे जाणार, म्हणून आम्ही घरं आमची बांधली. कमिटीवाल्याने पैसे नाही घेतले आणि त्याने घेतले पण नाही. त्या लोकांनी बोलले पण नाही की आम्हाला पैसे द्या, तुम्ही तुमचं घरं बांधा. आम्ही आमची घरं बांधली. त्यांच्याबरोबर जाणार होतं ते आम्हाला काय आवडलं नाही, पण आम्ही जुन्याच कमिटी बरोबर आता पण उभे आहे, पहिला पण उभे होतो. मी मंगला रवींद्र राखम, मी प्रेमनगरमध्ये राहते. पैसे गिसे तर काय दिले नाही, पण आमची घरं आम्ही बांधलो, कारण की आम्हाला राहायला जागा नव्हता, पैसे भाडं भरायला तकलीफ होत होती, कामधंदा नव्हता, लॉकडाऊन लागलं, बा आम्ही कुठे जाणार, म्हणून आम्ही घरं आमची बांधली. कमिटीमध्ये गेलो, ते लोकांनी बोलले बांधा, तुमची जागा दिसते ना, तिथं तुमची घरं बांधा. कमिटीवाल्याने पैसे नाही घेतले आणि त्याने घेतले पण नाही. त्या लोकांनी बोलले पण नाही की आम्हाला पैसे द्या, तुम्ही तुमचं घरं बांधा. आम्ही आमची घरं बांधली, कारण की ते सगळं आरोप खोटं आहे. लोक काय पण बोलतात. इलेक्शन उभं राहिल्याचं कारण काय होतं आणि आता जी माघार घेतली त्याच्यावरचं काय? ते ज्यासाठी उभे होतो की त्यांच्याबरोबर जाणार होतं, ते आम्हाला काय आवडलं नाही, पण आम्ही जुन्याच कमिटी बरोबर आता पण उभे आहे, पहिला पण उभे होतो, पण आता आम्ही जुन्या कमिटी बरोबरच उभे आहे, कारण की आम्हाला त्यांच्या बरोबरच साथ द्यायचा आणि त्यांच्याबरोबरच राहायचं. 350 घरं कमिटीवाल्यांनी वाचवले, कारण की त्यात माझं पण होतं, माझं पण तुटणार होतं, पण माझं काय कॉर्नरला होतं ना, म्हणून मी बांधली ते घर. आणि सगळ्यांची घरं आता तुटलेलीच आहेत, ते पण ती लोक बनवून देणारच आहे, पण सगळ्या लोकांना काय वाटतं की आपलं काम होणारच नाही. पण जुनी कमिटी काय बोलते, हा बनणार म्हणजे बनणार, असं तुम्ही काय घाबरू नका. तरी पण काय लोक घाबरतात.